मार्गदर्शन करणारे आणि सहकार्य करणारे या चिपळूण संगमेश्वर मतदारसंघाचे आदरणीय आणि लोकप्रिय आमदार शेखर सर खऱ्या अर्थाने लोकाभिमुख काम करून आपल्या बुद्धीने आणि चातुर्याने बुद्धीने उच्चाधिकारी म्हणून असलेले चिपळूणची माहेरवासी आणि आमची मैत्रीण सन्माननीय स्मिताजी गुरगुले समोर बसलेले हे सर्वच माझ्या दृष्टीने तेवढे सन्माननीय मान्यवर आणि आदरणीय आहेत. माझे सर्व मित्रमंडळी, पत्रकार बंधू, समाज बंधू, हितचिंतक आणि आमच्यावर प्रेम करणारे, या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्वच हे माझ्यासाठी तेवढेच सन्माननीय आहेत. आपल्या सर्वांचे मी पुनश्च स्वागत करतो. गेली 27 वर्षे जवळजवळ पत्रकारिता करीत असताना विविध अनुभव आले, वेगवेगळ्या वृत्तपत्रात काम केलं, त्यानंतर स्वतःचा वृत्तपत्र सुरू केलं, त्यानंतर काळाच्या बरोबर चालायचं म्हणून MKTV न्यूज चॅनल सुरू केलं आणि आता त्याची पुढची पायरी म्हणून डिजिटल पत्रकारिता, चिपळूणमधील पहिली डिजिटल पत्रकारिता आपण सुरू केली आणि आपल्या सर्वांच्या यशस्वी सहकार्याने, पाठिंब्यामुळे बघता बघता 10 वर्षे झाली. हे डिजिटल पत्रकारिता सुरू करीत असताना सुरुवातीला खूप त्रास झाला, हेटाळणी ही झाली, पण या सगळ्यांना काळाने चांगलं उत्तर दिलेलं आहे. आज जवळजवळ सर्वच वृत्तपत्र डिजिटल पत्रकारिता करत आहेत. या डिजिटल वृत्तपत्र पत्रकारितेला बघता बघता 10 वर्ष झाली आणि मग काही आमच्या मित्रमंडळीशी चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितलं की हे 10वा वर्धापन करीत असताना आपण समाजामध्ये सामाजिक काम करणारे लोक आहेत त्यांचंही आपण या ठिकाणी सत्कार करूया आणि अशा पद्धतीनं एक 10वा वर्धापन दिन कार्यक्रमाचे आम्ही आयोजन करीत होतो. त्या 50वा वाढदिवसही असल्याने मग असा विचार पुढे आला की हे वाढदिवस आणि लोकप्रियता गौरव पुरस्कार सोहळा आणि वर्धापन दिनाचा कार्यक्रम हा एकत्रच आपण करावा आणि अशा दृष्टीने हा आजचा कार्यक्रम होत आहे. देण्याच्या कार्यक्रमाच्या या निमित्ताने उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे सतीशजी कदम सर, स्मिताताई, रमाकांतजी पवार, व्यासपीठावर उपस्थित असलेले आमच्या राजेंद्राची आई, त्याचबरोबर त्यांच्या सासूबाई, सुविद्य पत्नी राजेंद्र. खरं म्हटलं तर खाली असे लोक बसलेत की प्रत्येकाचंच नाव घेतलं पाहिजे. त्यामध्ये आमचे शशिकांतजी मोदी असतील, फैसलजी कासकर असतील, आप्पा आहेत, त्या काटकर साहेब आणि ज्या 10 जणांना पुरस्कार मिळाले त्याचबरोबर इतर देखील अनेक मान्यवरांचा आपण सत्कार केला. ते सर्वच आदरणीय मान्यवर बंधू आणि भगिनी. वेळ पण खूप झाला, मी फार वेळ आपला घेणार. या निमित्ताने खरं म्हटलं तर एक चांगल्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी राजेंद्राच्या मुळे माझ्यासारख्याला मिळू शकते. कारण जे 10 जणांचे आपण सत्कार केले त्यामध्ये चव्हाण साहेबांनी देखील सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना खूप चांगलं काम केलेलं आहे. त्याच्यानंतर आमचे भास्करराव तर नेहमीच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून नेहमीच झालेलं आहे, ज्याच्यामधून करिअर गायडन्स आणि मुलं घडवण्याचं काम त्यांनी केले. त्याचबरोबर प्रमोदजी देखील प्रशासकीय सेवेमध्ये काम करतात. गुडेकर तो असताना बऱ्याच वेळा जरी नाना एखाद्या पक्षाचे असले तरी लोकांच्या डोळ्यात अंजन घालण्याचं काम नानांच्या माध्यमातून होतं. आज देखील हे मंत्र्यांच्या माध्यमातून निश्चितपणे ते काम होतं आणि हे सगळं करत असताना या सगळ्यांचा सत्कार करण्याची संधी आम्हाला देखील आज सतीशजी देखील वृत्तपत्रामध्ये वाशिष्ठीच्या तीरावरनं खूप चांगलं पहिल्यापासून लिहित होत. सध्या मगाशी कोण म्हणालं की राजकारणाचा आदर्श
त्यांना सगळ्या गायडन्स असल्यामुळे थोडंसं कमी लिहायला आले की काय मला माहीत नाही. पण सतीशजी तुमची शैली सोडू नका, मार्मिकपणे लिहिणं. कारण तुम्ही असाल, मकरंदजी असाल, तुम्ही लिहित असताना कधी कोणाच्या भावना दुखावणार नाही याची देखील काळजी तेवढ्याच तत्परतेने घेतो. हे खऱ्या अर्थाने पत्रकाराचं काम आहे. कारण आपण समोरच्याला कुठेही न डिवचता पण त्याच्या डोळ्यात अंधण घालण्याचं काम करणारी सगळी मंडळी आहे. आणि त्यांनी त्यांच्या क्षेत्रात केलेल्या कामामुळे राजेंद्रांनी अतिशय 50 वर्षाचा वाढदिवस सार्थकी लावण्याचं काम या निमित्ताने